विशेष महसूल क्षेत्रामध्ये आहे. आज महसूल क्षेत्रातील कर्मचारी हे संपवून बसलेले आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्या काय प्रमुख मागणी आहेत, कशा पद्धतीचे आहेत, त्या अगोदर कशा पद्धतीने निवेदन दिले आणि याच्या पुढे काय काय तुमच्या भूमिका राहते आणि कशा पद्धतीने महसूल राज्य सरकारी महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील 10 तारखेपासून आंदोलन सुरू झालेलं आहे. 10 तारखेला काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन कामकाज केलेलं आहे आणि काल दुपारच्या सत्रामध्ये आम्ही निदर्शन केलेलं आहे आणि आजचा दिवस जे आहे ते लेखणी बंद आंदोलनाचा आहे आणि 15 तारखेपासून आमचं कामबंद आंदोलन आहे. हे जे आंदोलन करतोय आम्ही त्या आंदोलनाचं मागचं जे काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये सर्वात प्रथम मागणी जे आहे महसूल सर्व डिपार्टमेंटचं जे आहे आकृती बंद मंजूर झालेला आहे, परंतु महसूल विभाग हा शासनाचा महत्वाचा भाग असून देखील ह्या विभागाचा आकृती बंद मंजूर झालेला नाही. विशेषतः यामध्ये महसूल विभागामध्ये पुरवठा विभागाचे काही पद शासनाकडून भरले जात आहेत आणि त्या पदावर आमचे काही जे सहकारी आहेत ते पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि ते जर लोक जर आमच्याकडे आले तर आमचं जे काही पुरवठा निरीक्षक जे पद आहे ते समायोजनासाठी दुसरे पद नाही. त्याच्यामुळे आकृतीबंद मंजूर करणं हे खूप महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डिव्हिजनच्या प्रमाणात आपलं छत्रपती संभाजीनगर जे विभाग आहे त्या विभागामध्ये नायब तहसीलदार संवर्गाचं जे काही पदोन्नती अव्वल कारकून आणि मंडळाधिकारी मधून होते ते मागील 3-4 वर्षापासून भरलेले नाही. त्याच्यामुळे ही एक देखील खूप महत्वाची मागणी आहे. कर्मचाऱ्यांचे कोरोना पिरियड नंतर कर्मचाऱ्यांचे जे काही वेतन वेळेवर व्हायला पाहिजे ते वेतन देखील वेळेवर होत नाहीये. महसूल सहायकाचं जे कामकाज आहे ते तलाठी संवर्गाशी निगडीत कामकाज आहे. त्याच्यामुळे त्यांना जे काही ग्रेड पे लागू आहे 2400 त्या पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्याला देखील ते ग्रेड पे लागू व्हावं हे देखील आमची महत्वाची मागणी आहे. आणि अव्वल कारकून संवर्गाचं जे काही वेतन त्रुटी आहे सुधारित वेतन श्रेणीनुसार ते वेतन त्रुटी देखील सुधारित करून मंजूर करण्यात यावी ही देखील महत्वाची मागणी आहे. अव्वल कारकून पद जे आहे ते महसूल अधिकारी म्हणून करावं हे एक महत्वाची मागणी आहे. त्याच्यानंतर चतुर्श्रेणी कर्मचारीचे जे काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये तलाठी संवर्गात पदोन्नती करावी ही एक महत्वाची मागणी आहे. कोतवाल संवर्गांना चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा हे देखील एक महत्वाची मागणी. अशा वेगवेगळ्या मागण्यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करत आहोत. तर याच्या पुढे आपली काय काय कशा पद्धतीनं आंदोलनाची रूपरेषा शासनाला आम्ही असं निवेदन देऊन आज लेखणी बंद केलेलं आहे. शासनाचा काही प्रतिसाद मिळाला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही सोमवारपासून 15 तारखेपासून कामबंद आंदोलन बेमुदत कामबंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयातून करणार आहोत. सुरुवात 10 तारखेपासून काळ्या फिती लावून काम केलेलं आहे आणि काल निदर्शने केलेलं आहे. महसूल कर्मचारी संघटनेचा हम सब अरे असं कसं देत नाही, आकृती बंद लागू करा महसूल विभागाचा आकृती बंद नायब तहसीलदार पदोन्नती मिळालीच पाहिजे.